नमस्कार. आज महादेवाची रांगोळी काढलेली आहे, शंकराची रांगोळी आहे. तर डमरू वाजव, कोण वाजव? काल आपण शंकर वाजवला होता, शंकराची रांगोळी होती. एक भाविकांना नम्र सूचना आहे, विनंती आहे की आपण काल सांगितलं होतं की कृष्ण कथामृतामध्ये आपलं जे ध्रुपद आहे, जय हरी सुखकंदा, हे एकत्रित सगळ्यांनी म्हणावे. पण फक्त तेवढंच म्हणा, पूर्ण कृष्ण कथामृत वाचू नका. फक्त जय हरी सुखकंदा एवढंच फक्त एकत्रित सगळ्यांनी म्हणा, नाहीतर त्याची चाल हा जमलं तरच, जमलं तर म्हणावे, नाहीतर पूर्ण वाचायला लागलं तर तिचा रिदम बिघडतो, हे चाल बिघडतो. धन्यवाद. नमस्कार. काल आपण गोकुळामध्ये कृष्णाच्या ज्या लीला चालल्या होत्या त्यांचा आनंद घेतला. खरंच अशी खोड्या करणारी मुलं असतील तर आया त्रासच जरी असतील तरी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या खोड्यांच्या मागे सृजनशीलता असते. आणि काल आपण बघितलं की किती सृजनशीलतेने त्या खोड्या चाललेल्या होत्या. आणि म्हणून आपण आग्रह धरतो की मुलांनी हे खेळलंच पाहिजे. पण झालं असं की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक बरा नाही. त्याच्यामुळे शेवटी गोपिका खूप त्रासल्या. त्यांनी यशोदेकडे तक्रार केली आणि पुन्हा मनामध्ये ही भीती होती की कदाचित असं होईल की आपल्या सगळ्यांच्या गाड्यामुळे आपला कृष्ण वाया जाईल. आणि म्हणून त्यांचा आग्रह होता की आमची मुलं कशी जातात वनामध्ये, तसंच तू ह्याला पण आता वनामध्ये पाठव. त्याच्या पुढचा कथाभाग आपण आज बघणार आहोत. रत्नौघे सती मंगलाय जगतो हालाहलं भीषणं स्वर्गादिन्यति सुन्दराणि भुवना निर्चित्तचित्यास्थलं पौलस्ते च निधाय येन विभवं भिक्षाटनं स्वीकृतं तं वन्दे विगतस्पृहं शिवकरं मृत्युंजयं सादरं. काय आहे ना की एक एक व्यक्तिमत्वच असं असतं की माझं काही झालं तरी चालेल पण दुसऱ्यांचं भलं व्हावं. आणि श्री शंकरांचं व्यक्तिमत्व काहीसं असंच आहे. त्यामुळे झालं असं की समुद्र मंथनामध्ये अमृतासाठी समुद्र मंथन चाललं होतं, पण आधी निघालं विष. अमृतासाठी सगळेजण दावेदार होते, पण त्या विषासाठी कोणीही दावेदार नव्हतं. आणि खरंच कोणी जर पुढे आलं असतं तर त्याचं कल्याण झालं नसतं, कारण त्यांच्याकडे ही क्षमता आहे किंवा नाही याची शक्यता नव्हती. त्यामुळे श्री शंकरांनी हे विष स्वतः प्राशन केलं. सत्यनारायणजी गोयंकांच्या विपश्यनेला जेव्हा गेले होते तेव्हा त्यांनी जे या नीलकंठ नावाची व्युत्पत्ती सांगितली ना, ती अशी इकडे पक्की बसून गेलेली आहे, ती तुमच्या समोर मांडते. ते असं म्हणले की तशी विपश्यनामध्ये मूर्तीपूजा सांगत नाही आणि म्हणून त्यांचा टीकेचा विषय होता. तो काही का असेल ना, आपल्याला जे चांगलं पाहिजे त्याच्यातनं ते घ्यायचं. ते असं म्हणाले की तुम्ही शंकराची मनोभावे पूजा करता, सोमवार शंकराचा वार म्हणून म्हणता, पण शंकराचं जे नीलकंठ नाव आहे ते कशामुळे तुम्हाला माहिती आहे का? मग सगळ्यांनी सांगितलं की हो, त्यांनी विष प्राशन केलं म्हणून त्यांचा कंठ निळा झाला आणि म्हणून त्यांचं नाव नीलकंठ आहे. तर म्हणे ज्यांनी विष प्राशन केलं, उद्या जर तुम्ही काही पिलं तर तुमच्या घशामध्येच राहतं का खाली जातं? मग सगळेजण म्हणे नाही, खाली जातं. आता तुमच्या लक्षात आलं का की शंकरांची विशेषता कशामध्ये आहे? की ते विष होतं, ते प्राशन केल्याच्या नंतर ते जर त्यांच्या शरीरात भिनलं असतं तर त्यांच्या पूर्ण वागण्याला कडवटता आली असती किंवा विखारीपणा आला असता. ते जर त्यांच्या डोक्यामध्ये गेलं असतं तर त्यांच्या विचारामध्ये विखारीपणा आला असता. ते जर त्यांच्या तोंडातून बाहेर पडलं असतं तर त्यांच्या तोंडून विषारी शब्द बाहेर पडले असते. पण शंकरांची जी शक्ती होती ती इतकी अफाट होती की त्यांनी ते हलाहल विष असून सुद्धा
केवळ गळ्यापुरतंच त्याला मर्यादित ठेवलं, ना तर ते त्यांच्या शरीरात भिनलं, ना तर डोक्यात भिनलं, ना तर त्यांच्या वाचेतून बाहेर आलं. त्याच्यामुळे ते त्यांनी त्यांच्या गळ्यापुरतं ठेवलं आणि तो नीलकंठ झाले. सत्यनारायणजी असं म्हणाले होते गोयंकाजी की हे समजून घेऊन त्या त्या प्रतीकाचं पूजा आपण करतो का? जेव्हा आपण त्या प्रतीकाची पूजा करतो त्यावेळेस त्या प्रतीकाच्या मधून काय घेण्यासारखं आहे याचा विचार करतो का? आणि म्हणून माझा मूर्तीपूजेला विरोध आहे. मला असं म्हणायचं आहे की मूर्तीपूजेला विरोध करण्यापेक्षा हे आपण समजावून सांगूयात की जर आपण शंकराची पूजा करतो आहे तर शंकराचा विशेष कोणता गुण मला घेण्यासारखा आहे याचा कुठेतरी मनात विचार करूयात आणि त्याप्रमाणे वागलो का ते संध्याकाळी विचार करायला हरकत नाही आपण सगळ्यांनी. तसं शंकरांनी हलाहल प्राशन केलं. मगाशी जसं मी तुम्हाला म्हणले की एखादी व्यक्तिमत्वच अशी असतात की आपल्याकडचे जे चांगलं आहे किंवा जे चांगलं आहे ते इतरांना मिळावं, मला नाही मिळालं तरी चालेल. ज्यांची कर्तृत्व ज्यांचं असं आहे की स्वर्गापासून सगळे सुंदर सुंदर लोक त्यांच्या ताब्यात असू शकतात, ते सगळे त्यांनी इतरांना देऊन टाकले आणि ते कुठे राहिले? स्मशानात. सगळ्या त्रिभुवनाची संपत्ती ज्यांची होऊ शकली असती, आपण म्हणतो कुबेर हा संपत्तीचा राजा आहे, पण त्याला राजा केलं कोणी? त्याला राजा केलं श्री शंकरांनी. तर त्यांनी कुबेराला राजा केलं आणि आपण काय घेतलं? भिक्षापात्र. तर याच्यातनं मला काय घेण्यासारखं आहे? तर श्री शंकर असे आहेत की ते विगत स्पृह आहेत. आता विगत स्पृह म्हणजे इच्छा, गत म्हणजे गेलेली, विगत म्हणजे गेलेली, ज्यांना कोणतीही इच्छा शिल्लक राहिलेली नाही. मला काहीतरी हवं नको. पहिल्या दिवशी आपण पाहिलं ना प्रगती होणार तर कशी करायची, माझं हवं नको कमी झालं का? त्यांचं हवं नको इतकं कमी झालंय आणि म्हणून ते मृत्युंजय. मृत्यूची भीती का वाटते? राहिलंय काहीतरी, राहिलंय काहीतरी, राहिलंय काहीतरी. नातवाची मुंजे राहिली, अजून काहीतरी राहिलं, हे राहिलं, ते राहिलं. त्यामुळे एकीकडे वैताग आला की म्हणतो की नाही बाबा मला एकदम, पण खरंच यम पुढे उभा ठाकला तर किती जण चल मी याला तयार आहे असं आनंदाने म्हणतील याची शंका असते. मृत्यूचं भय यासाठी वाटतं की आपण विगत स्पृह नाहीये. मग हे विगत स्पृह होण्यासाठी आपल्याला काय करता येईल, हळूहळू आपलं हवं नको कसं कमी करता येईल याचा विचार मनामध्ये यावा. म्हणून अप्पा असं म्हणतात तम वंदे विगत स्पृहम शिवकरम. शिवकरम म्हणजे कल्याण करणारा. विगत स्पृह झालो की आपल्या आयुष्याचं कल्याण झालं म्हणून समजा. शिवकरम मृत्युंजयम सादरम. अतिशय आदराने अशा शंकराला मी नमस्कार करतो. ज्यांनी मथोनी जणू भारत सागराते, गीतामृतास दिधले आमच्या कराते. रत्ने तशीच बहुजेवी सनत सुजात, व्यासास त्यानित अनंत नतीय सोत. व्यासाला नमस्कार करतायत. तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक शंकराच्या प्रार्थनेनंतर वेगवेगळ्या संतांना नमस्कार केलेला आहे, वेगवेगळ्या थोर व्यक्तिमत्वांना नमस्कार केलेला आहे. आज व्यासाला नमस्कार करतायत. का बरं? कारण जसं समुद्र मंथनातनं वेगवेगळी रत्न निघाली तशी महाभारताचं मंथन करून रचलं होतं स्वतःच, पण आपल्याला सगळ्यांना पूर्ण महाभारत कदाचित वाचून त्यातलं काय घ्यावं हे कळणार नाही. म्हणून त्याचं मंथन करून त्याची घुसळण करून आपल्या कल्याणासाठी काय चांगलं आहे अशी गीता वेगळी काढून आपल्या हातात दिली. गीतामृत आमच्या हातामध्ये दिलं. तेवढं एकच रत्न नाही दिलं, सनत सुजात असे अनेक प्रकरणं त्यांनी दिली. आता सनत सुजात हे काय आहे तर सनत कुमारांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये महाभारतातल्या उद्योग पर्वामधला 5वा अध्याय हा आहे की त्याच्यामध्ये धृतराष्ट्र आणि सनत कुमार यांच्यामधला संवाद आहे आणि ते धृतराष्ट्राला त्याच्या कल्याणाचा मार्ग सांगण्याचा प्रयत्न करतायत. तर अशी पण अनेक रत्न त्यांनी आपल्याला दिली, आपल्या हातामध्ये दिली. अशा व्यासांनाही माझं नमन असेल. आता काय झालं, काल गोपींनी सांगितलं यशोदेला की बघ वाया जाईल आपलं लेकरू, त्याच्यामुळे त्याला मनात पाठवायला लागलं. आता यशोदा ही वाटच बघत होती की कधीतरी आता याला शिस्त लावण्याची गरज आहे.
त्याच्यामुळे यशोदेनी सगळी तयारी केली की आता याला वनामध्ये पाठवायचं. नमन करोनी कुलदेवासी नंदा देवी निज जननीसी. संस्कार लक्षात घ्या. सवे घेऊनी बलरामाला कृष्ण जावया निघेवनाला. कसा निघाला होता? कटीस पावा करात काठी तशी शिदोरी बांधून पाठी. खांद्यावर टाकून कांबळा कृष्ण जावया निघेवनाला. काय असतं ना, आपण संस्कृतींचं इतकं अंधानुकरण करतो की आपल्या देशामध्ये आपल्याला खाली बसायचं असेल किंवा आपल्याला उकाडा खूप असेल तर कोणत्या प्रकारचे कपडे आपण घालावेत याचा विचार केला जात नाही. त्याच्यामुळे आप्पा पण गोष्टी गमतीत सांगायचे की ती जीन्सची पॅन्ट इतकी घट्ट असते की त्याच्यामध्ये हात गेला तर बाहेर निघत नाही किंवा आधी जात नाही. जो रुमाल खिशामध्ये ठेवायचा तो वेळेवर तो बाहेर पण काढता येत नाही. खाली बसण्याचं तर नावच नाही. आणि हे आलं कुठून? ज्यांच्याकडे अतिशय थंडी आहे, ज्यांना अंगाला घट्ट बसलेले कपडे राहिले तर त्यांच्या अंगातली ऊब टिकून राहिली, अशांसाठी निर्माण झालेले कपडे आपण आपल्या उष्ण कटिबंधामध्ये वापरतोय. तर खरंच प्रत्येक ओळीवर जर आपण चिंतन केलं ना तर काही ना काहीतरी घेण्यासारखं आहे की आप्पांनी त्याचा वेश कसा सांगितलेला आहे. कटीस पावा करमणुकीसाठी, करात काठी वनात जाणार आहे, त्यामुळे अडथळे दूर करायला, काही किरडू बिरडू समोर आलं तर आपला बचाव करायला. तशी शिदोरी बांधून पाठी, कारण वनामध्ये थोडेच काही हॉटेल्स आणि सगळं असणार आहे, त्यामुळे आपल्याबरोबरच असलं पाहिजे खायला. त्याच्याशिवाय खांद्यावर टाकून कांबळा. का बरं कांबळा? वनामध्ये मधमाशांचे पोळे असू शकतात. मधमाशांच्या पोळ्यामधनं अतिशय चांगलं रक्षण करायचं तर अंगावर कांबळं घेणं, तर त्या मधमाशा चालत नाही. कटीस पावा करात काठी तशी शिदोरी बांधून पाठी. खांद्यावर टाकून कांबळा कृष्ण जावया निघेवनाला. आता कृष्ण वनात येणार आहे ही बातमी आधीच फुटली होती, त्यामुळे जी गोपपालक रोज वनात जायची ती सरळ सरळ वनात गेली नाही. आधी कुठे जमली? नंदाच्या घरी. दारी जमली गोप बालके गुरे उतावेळ घेती हिसके. गुरांना म्हटलं इकडे या दिशेला कशाला आणलं आम्हाला? वनाची दिशा तिकडची आहे, इकडे का आणलं? आणि त्यांची वनात जायची वेळ झाली आहे, त्यांना अजून कळलेलं नाही आहे की आपल्याबरोबर कोण येणार आहे. बालकांना कळलंय, त्यामुळे गुरे उतावीळ झाली आहेत रानात जायला आणि म्हणून ते हिसके देत आहेत. यशोमतीचा उरगही भरला कृष्ण जावया निघेवनाला. आपल्या हृदयात जणू कोणी काढून नेत आहे असं तिला वाटलं, कारण आता कृष्ण काही तास नजरेआड असणार आहे. गोविंदासी धनुनी पोटी ओठ टेकुनी हसर्या ओठी. मुख कुरळाळी तैवदे यशोदा जपून रहा वनी मुकुंदा. आईचं हृदय आहे ना, त्याच्यामुळे जातोयच खरा पण जपून राहा म्हणून हे आईनी सांगितलंच. तेवढंच नाही, गेही परतून येई लवकर माझा अवघा जीव तुझ्यावर. वळून सांगे ती गोपाळाला हूळ असे या सांभाळा. हा हूळ आहे, तुम्हाला सवय झाली वनामध्ये जाण्याची आता, पण हा पहिल्यांदा येतो, याला सांभाळा बरं का. माझा खूप जीव आहे त्याच्यावर. आजकालच्या आयांना इतक्या वेळा हे अनुभव येतात. शिक्षणाच्या निमित्ताने बाळा लांब जातात, राहायला लांब जातात, आणि मग संदीप खरेंची कविता आहे ना, हे भलते अवघड असते. कुणालाही निरोप देणं इतकं भलतं अवघड असतं की ती गाडी लांब जाताना बघणं हे नको वाटतं. घरी आल्याच्या नंतर माझ्या विठोबाची माया गावा गेली. वाचली का कविता? वाचली ना? त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आजोळी नातवंड आलं आणि मग त्यांनी ओसरीभर सगळीकडे खेळ मांडला होता. त्याच्यामध्ये असं आहे की ती मुलगी आहे आणि मग त्याच्यामुळे तिने काय केलंय, भातुकली मांडली आहे. भातुकलीमध्ये मग आजोबा हा तुमचा देवडीतला विठोबा घेऊ का, माझ्या घरात देवघर करायचे, आणि म्हणून तिने तो विठोबा पण घेतलाय तिच्या घरामध्ये. असंच तिने सगळं घेतलंय. महिनाभर या नातीच्या खेळामध्ये ते आजोबा आजी सगळे पूर्ण रममाण झालेले असतात आणि एक दिवस शाळा सुरू होते आणि मग आई बाबा घेऊन जातात नातीला आणि मग ते बघतात, अरे
हा विठोबा इथेच आहे. आणि मग त्याच्यातनं ती कविता आलेली आहे की माझ्या विठोबाची माया गावा गेली. तर हे इतकं अवघड असतं की या मुलांना आपण इतका जीव लावतो आणि त्याच्यानंतर त्या मुलांना काय काय चिंता मनामध्ये येतात, काय काय होऊ शकतं आणि कसं काय करावं, यासाठी काय करावं. मग आपण काय आपल्या पदराला बांधून ठेवणार आहेत का मुलांना? नाही शक्य ते. मुलांना पंख फुटणार, मुलं आपल्या घरातनं उडून जाणार, हे सगळं होणारच आहे. पण मग आई म्हणून आपलं कर्तव्य काय, वडील म्हणून आपलं कर्तव्य काय? ही संस्कारांची तशी शिदोरी बांधून पाठी, ही संस्कारांची शिदोरी आपल्याला त्यांना अशी देणं आवश्यक आहे की त्यांना योग्य काय अयोग्य काय हे कळावं, त्यांना त्यांची योग्य पद्धतीने निवड करता यावी. आणि चुकून बघून कधीतरी त्यांची निवड चुकली तर आपण त्यांच्या पाठीशी असावं, काही हरकत नाही, एखाद्या वेळेस चूक होते बरं का. तर हे करणं इतकं आवश्यक आहे. हे या सगळ्यामध्ये दिसतंय की त्या यशोदेनी किती कठोर होऊन त्या कृष्णाला वनात जायला पाठवलं असेल, पण त्याचबरोबर त्याला किती एबल केलं असेल, एम्पॉवर म्हणतो ना आपण, की त्यांना आपण अशी काही ताकद देऊयात की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आले तर त्यांनी त्याच्यातनं मार्ग काढला पाहिजे. म्हणून आईचं हृदय ते आईचं हृदय असणारच आहे. आईला कर्तव्यही चुकणारच नाहीये, ती बाळं जाणारच आहेत. पण म्हणून आम्ही आधी जे मी म्हणलं ना की आमच्या पालकांनी आम्हाला ही श्रद्धा दिली, आमच्या पालकांनी अवघड परिस्थितीमध्ये मन कसं शांत ठेवावं हेही शिकवलं. पण आज आम्ही या पुढच्या पिढीची श्रद्धाच इतकी डळमळीत केली की त्यांच्यावर जर अवघड प्रसंग आला आणि आपण जर खूप लांब असेल तर त्यांनी काय करावं. आणि म्हणून अजूनही वेळ गेलेली नाहीये, जेवढी शक्य होईल तेवढं त्यांना कोणतं तरी त्यांचं मन शांत होईल असं श्रद्धास्थान प्रत्येकाकडे असायला हवं. येही परतुनी येई लवकर, माझा अवघा जीव तुझ्यावर, वळून सांगे ती गोपाळा, हूड असे हा या सांभाळा. अवघड बहुजा हले तियेला, तुडुंबले जलनयनी, समजावी हरी काय जात मी, फार दिसास्तव जननी, जय हरी सुखकंदा. अगं आई, मी काही खूप दिवसासाठी नाही चाललोय, अगं आत्ता चाललोय आणि संध्याकाळी परत येणार आहे, कशाला वाईट वाटून घेतलीयस? नको रडू, तू शांत राहा, मी माझी काळजी घे. श्याम जातसे गुरे घेऊनी, आल्या हे कळताच गवळणी. काल तक्रार केली होती त्याला वनात पाठव बर का, पण खरंच यशोदा ही तयारी करेल आणि त्याला वनामध्ये पाठवेल असं वाटलंच नव्हतं. आणि जेव्हा कळलं की हा निघालाय, म्हणती साऱ्या करून अचंबा, आजच होता का खोळंबा. अगं आम्ही म्हणलो म्हणून काय झालं, आजच पाठवायला पाहिजे होतं का? आम्ही बोललो सहज आपुले, ते का गे तू खरेच धरिले. अगं काय आहे, मैत्रिणींची चेष्टा चालते ना, म्हणून आम्ही केली होती बाई तक्रार. तू लगेच इतकं सिरियसली घेतलंस त्याला. तसा अजून हा असे लहान, निघेल का या भूक तहान. काल काय म्हटल्या होत्या, आता त्याचं वय 8 होत आलंय, किती दिवस घरात ठेवणार आहेस, मनामध्ये पाठव. तसा अजून हा असे लहान, निघेल का या भूक तहान. दिनभर हा राहील वनासी, तो वनासी राहिले ठीक आहे, सुने सुने होईल मासी. म्हणून नको पाठवूस तू त्याला. म्हणून यशोदे तुला विनवणी, आताच या धाडीन काननी. आता पुन्हा वेगळं सांगायला सुरुवात, पुन्हा काळजी. पथी पोचतील खडे सराटे, खरडतील झुडपांचे काटे. उन्हावाऱ्याने सुकेल नाहा, असे कोवळा आमुचा कान्हा. सांगतायत कोणाला? कान्ह्याच्या आईला. आणि काय सांगतायत? आमचा कान्हा कोवळा आहे ग, लहान आहे अजून, नको पाठवू त्याला आत्तापासून. इतकी कठोर कशी झालीस तू? लहान आहे तो, उन्हाने सुकेल, त्याला काटे टोचतील, त्याला खरचटेल. बाई तू अशी नको बाई, कठोर होऊ नकोस, तू आजच नको पाठवूस त्याला. पण आता मात्र नंद बाबांनी त्याची खंबीर भूमिका घेतलेली आहे. नंद उत्तरे हसुनी हाका, राजपुत्र सुकुमार, कसाही झाला तरी असे की गवळ्याचाच कुमार.
जय हरी सुखकंदा. अरे हा काय राजपुत्र आहे का? आहे खरं तर राजपुत्र ना, पण हा काय राजपुत्र आहे का? हा, काल काही जणी उशिरा आल्या होत्या, त्यांना प्रश्न पडला की कृष्ण जन्म कधी झाला. तर कृष्ण जन्म अजून झाला नाहीये, तो गोकुळाष्टमीला होणार आहे. आणि याच्या पारायण पद्धतीप्रमाणे आपण तिसरा सर्ग वगळतो, चौथ्याकडे येतो आणि शेवटी तिसरा सर्ग येतो. तर कसा, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की तो राजकुमार आहे, पण अजून नंदाला कळलं नाहीये ना. तर त्याच्यामुळे नंदाला असं वाटतं की तू काय राजपुत्र आहे का सुकुमार? नाही, तो गवळ्याचाच कुमार आहे. त्यांनी हे सगळं केलंच पाहिजे, त्यांनी गोठ्यात गेलंच पाहिजे, त्यांनी हे सगळं केलं पाहिजे. कसाही झाला तरी असे हा गवळ्याचाच कुमार. आज असं गंमत झालंय ना की आपण तोडून कधीतरी गोष्ट ऐकलेली की पैठण प्रतिष्ठान नगरी पूर्वी अतिशय संपन्न होती, अतिशय संपन्न. आणि घरातल्या बायका 12 महिने 24 तास पैठण्या नेसून असायच्या. येवल्याच्या नाही ना, पैठणच्या पैठण्या. कारण पैठणची पैठणी सुरूच 10,000पासून होते. त्याच्यामुळे अशा पैठणच्या पैठण्या नेसलेल्या, हातांमध्ये एवढ्या सगळ्या गोटपाटल्या घातलेल्या अशा त्या बायका असायच्या. एकदा एक नौकोट नारायण सगळ्या दर्शनाला आणि यात्रेला आले होते, राजस्थानचे होते. त्यांना असं वाटलं आपल्यापेक्षा संपन्न घराणं आहे, त्यामुळे आपली मुलगी आपण इथेच देऊयात. आणि म्हणून त्यांनी तिथल्या एका त्यांच्या तोला मुलाचं स्थळ पाहिलं आणि ते वडिलांकडे गेले, त्या मुलाच्या वडिलांकडे, की माझी मुलगी मी इथे देऊ इच्छितो. वडील म्हणे काहीच हरकत नाही, एक रात्र इथे मुक्काम करा, आमच्या घरचं वातावरण बघा आणि मग नंतर ठरवा तुम्हाला काय ठरवायचं ते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली, सुनबाई उठली आहे, पैठणी नेसलेली, गोटपाटल्या घातलेली, पण अंगण झाडतीये. सासूबाई उठली आहेत, पैठणी नेसलेल्या, गोटपाटल्या घातलेल्या, पण गोठ्यामध्ये शेण काढतायत. हे सगळं पाहिल्याच्या नंतर ते म्हणे लक्षात येत आहे का तुमच्या काही की तुमच्या मुलीला संपत्ती किती जरी असली तरी घरात सगळी कामं करण्याची सवय असेल तर आमच्या घराचा विचार करा, नाही तर करू नका. तसंच आजकाल होतं की शेतकऱ्यांची मुलं शिकतात, ग्रॅज्युएट होतात आणि बिचाऱ्या आईवडिलांना असं वाटतं की आमची मुलं ग्रॅज्युएट झाली म्हणजे किती त्यांनी गगनाला गवसणी घातली आणि मग शहरांमध्ये UPSC किंवा MPSCची तयारी करायला येतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याचा सक्सेस रेट काय आहे, त्याचा रिझल्ट किती वाईट लागतो. आणि मग आपण पेपरमध्ये वाचतोय की या मुलांच्या कधी कधी वाईट सवयी लागतात, कधी नैराश्य येतं, कधी काय काय होतं. आणि त्याहून वाईट हे होतं की अशी 3-4 वर्ष त्यांची उमेदीची वाया गेली की मग त्यांना दुसरं कुठलंही करिअरही करावं असं वाटत नाही आणि घरी जाऊन आई वडिलांकडे जाऊन शेती पण करावीशी वाटत नाही. त्यामुळे हा कसाही झाला तरी गवळ्याचाच कुमार आहे आणि त्याला काहीही झालं तरी या सगळ्या कामांची लाज वाटता कामा नये, श्रमप्रतिष्ठा. त्याच्यामुळे प्रत्येक ओळींमधनं काही ना काहीतरी गोष्ट आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये लिहिण्यासारखी आहे. मुले इतर याच्याच वयाची, नच जाती कारानी साची. अगं सगळे जातात, तुमची मुलं जातात. शुभ दिन हा जा उद्या वनाते. आता अगदी मर्म पकडलं बायकांचं. आज मुहूर्त काढलाय आणि चांगला दिवस आहे. आता पुन्हा 8 दिवसांनी चांगला दिवस नसला तर पाठवणार आहात का अमावस्येच्या दिवशी? नाही ना, मागचा दिवस चांगला आहे. शुभ दिन हा जा उद्या वनाते. त्याच्या पुढचं फार महत्वाचं आहे. सवयीने सारेच सोसते. सवय केली ना की सगळं सोसतं. त्याच्यामुळे शरीरावर आधी आपण विजय मिळवूयात, मग मनावर मिळवला जाईल. आणि म्हणून शरीराला कष्ट करण्याची सवय असली पाहिजे. पण असं म्हणायलाही पालकांकडे हिंमत लागते आणि ती हिंमत नसेल तर माझ्या मुलाला मुलीला दुखलं का असं वाटायला लागतं. आता ऑब्स्टेटिशियन किंवा गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळे ते सगळ्यात उदाहरण द्यावंसंच वाटतं की त्या पोरीच्या पोटात दुखायला लागलं की तिच्यापेक्षा जास्त त्रास तिच्या आईबापांनाच होतो. अरे आम्ही एवढे पैसे देऊन तुमच्याकडे आलोय आणि तुम्हाला या कळा कमी नाही करतायत, मग पैसे कशाचे दिले? आता डॉक्टरांकडे कळा कमी करण्याचं औषध नाही आणि कळा कमी झाल्या तर बाळंतपण होणार नाही. पण आई वडिलांना हे पटत नाही. मग डॉक्टरांकडे सिझेरियन सेक्शन केल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग आम्हीच ओरडतो की सिझेरियन सेक्शन किती वाढले. पण कोणती आई मुलीला धीर देते की अगं आई व्हायचं असेल तर हे सोसावंच लागतं. अक्षरशः एखादी आई अशी सापडते की जी हिंमत देऊन मुलीला सांगते काही हरकत नाही, काही होत नाही, मी पण हे सोचलंय, तू पण सोच, काही होत नाही.
त्यामुळे हे सांगायला सुद्धा हिंमत लागते आणि ही हिंमत आपण जुळवणं हे अतिशय आवश्यक आहे. चला वेळ होत असे चला निघा रे, नीट बघा निज गुरे वासरे. पाठवून दिलं का मग काय लगेच? असं पाठवून नाही दिलं बरं का. त्यांना सूचना पण खूप व्यवस्थित दिलेल्या आहेत, कारण पहिल्यांदा जात आहेत आणि त्यांची सुरक्षा हे तर आई वडिलांचं कर्तव्यच आहे. त्यामुळे त्यांना सूचना सगळ्या दिल्या आहेत, पण हेलिकॉप्टर पॅरेंटिंग नाही आहे. मागे मागे जाऊन बघणं की ते खरंच काय करतायत नाही, सगळ्या सूचना दिल्यात, आता त्यांनी करायचंय. वेळ होत असे चला निघा रे, नीट बघा निज गुरे वासरे. त्यास उन्हाचे न्या पाण्यावर, शिरान झाडी मध्ये दूरवर. सगळ्या सूचना देऊन झाल्या. बरे म्हणून पुन्हा एकदा. आम्हाला समजत नाही का? बर बर हरकत नाही. बरे म्हणून पुन्हा एकदा, प्रेमे नमुनी नंद यशोदा. हाकीत धेनूंच्या कळपाला, कृष्ण जावया निघे वनाला. आता ह्या गायी कशा होत्या? तांबूस पांड्या कपिला गायी, ढवळ्या पवळ्या हरण्या काही. कास घटासम मोठी ज्यांची, जाता पोळी डुले गळ्याची. देशी गायी होत्या, त्यामुळे रंगांमध्ये विविधता होती. सगळ्या काळ्या पांढऱ्या संकरित अशा नाही, तर देशी गायी असल्यामुळे रंगामध्ये चांगलीच विविधता होती. कास घटासम मोठी ज्यांची, कारण त्यांचं आरोग्य तसं राखलेलं होतं. मोकळं खायला प्यायला जे काय होतं, अत्याचार नव्हते केलेले त्यांच्यावर. त्यामुळे कास घटासम मोठी ज्यांची, जाता पोळी डुले गळ्याची. तशीच ज्यांची पुष्ट वासरे, बागडती धावती चौखुरे. का बरं वासरं पुष्ट झाली होती? कारण वासराला तोडून दूध नव्हतं घ्यायचं, आधी वासरांचं पोट भरू दे आणि मग उरलेलं दूध आम्ही घेऊ. आयुर्वेदामध्ये गाईच्या दुधाला खूप महत्त्व आहे, पण कोणत्या गाईचं दूध घ्यावं याच्यामध्ये सूचना दिलेली आहे की ज्या गाईचं वासरू पुष्ट असेल अशा गाईच्या दुधामध्ये औषधी गुणधर्म जास्त आहे. आणि म्हणून या सगळ्याच गायी अशा होत्या की ज्यांची वासरं पुष्ट होती. मान आपुली पुढे घुसवती, घागर माळा रुजूनता. ती किती बारीक निरीक्षण आहे की गाई जायला लागली ती वासरं अगदी अशी अशी करत त्या गायींच्या मधनं हिंडत असतात, पुढे जात असतात. कृष्णने तसे आज तयांना मनात चारा याते, मुके जीवही हर्षित झाले, नाचवती पुच्छाते जय हरी सुखकंदा. आता कळलं त्यांना आपल्याबरोबर कृष्ण येतोय आणि मग त्यांच्या आनंदाला काय पारावार राहिलेला नाहीये. मुके जीवही हर्षित झाले, नाचविती पुच्छाते. पण इकडे गोपींना काय झालं? कृष्णासह आनंदही गेला, गोपींचा जणू तदावनाला. घर कामासी हात गुंतले, होत असे परी चुकले चुकले. एक गोपिका करीते घुसळण, खळबळते डेऱ्यासी विरजण. ताक करतीये, कामाला चुकली नाहीये. रवी फिरतसे उजवी डावी, उजवीकडे डावीकडे. श्याम शोधण्या दृष्टी जेवी. इकडून आला का इकडून आला का, जशी रवी अशी डावी उजवी व्हावी तसं त्यांनी सगळीकडे बघावं की श्याम आला का. रवी होतसे लववर खाली, स्थिती मनाची तशीच झाली. रवी आपण सगळ्यांनी अनुभवलंय की ती जेव्हा अशी रवी हे करतो तेव्हा डावी उजवीकडे फिरते, वर खाली पण होते. येऊन आता म्हणेल कोणी, रवी धरून का मजदे लोणी. जेव्हा यासी जेव्हा बसती, घास न ओसरे उतरे घशा खालती. असता हरितरी पडुनी पाठी, ओढविता मुख घासासाठी. ए तू नको, मला दे मला दे. खाता खाता त्यांचा हातचा घास सोडून देऊन स्वतः खाल्ला असता. आज यातलं काहीच नाही. उठता बसता श्याम आठवे, अश्रू नयनी उभे राहावे. आणि म्हणती घडोघडीला, उगाच त्या रानात धाडीला. आपलं खरंच कधी असं होतं का की आठवला नाही देव म्हणून इतका जीव कासावीस झाला? खरं म्हणजे देव दिवसभरात आठवला की नाही असे क्षणच कमी येतात. इतके आपण गुंतून जातो रोजच्या कामांमध्ये
या रोजची कामं करत होत्या, पण क्षणही असा गेला नाही की देव दिसत नाहीये, कृष्ण दिसत नाहीये म्हणून त्यांच्या जीवाची व्याकुलता कमी झाली असं झालं नाही. आणि याच्यात गोपींचा विशेषता आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुंतीनी जेव्हा कृष्णाने सांगितलं की तुला काय मागायचं ते माग, तेव्हा कुंती असं म्हणाली की देवा मला भरपूर दुःख दे. का दुःख दे? कारण आम्ही मुळात सुख झालं की देवाला विसरूनच जातो, कारण आम्ही कमवलंय ना ते आम्ही. त्याच्यामुळे काय होतं की देवाचं काय याच्यामध्ये, आमचं कर्तृत्व आहे. पण तेच जेव्हा दुःख येतं तेव्हा त्याला बरं बघवलं नाही का, मी इतकं त्याच्यासाठी केलं, इथपासनं ते देवा धावता इथपर्यंत सगळ्या रेंजमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तरी देव आठवतो. आणि म्हणून कुंती असं म्हणाली की मला जर तुझं सतत स्मरण राहायचं असेल तर मी एक सामान्य मानव आहे, त्याच्यामुळे सुख आलं की मी तुला विसरेन अशी शक्यता आहे. त्याच्यामुळे मला मुळी सुख देऊच नकोस, मला सतत दुःखच दे म्हणजे तू मला आठवशील. खरंच असा विचार करावा की असं दिवसभरात कधीतरी क्षणभरात वाटतं का अरेच्या आज प्रार्थना विसरली, अरेच्या असं झालं, आणि मग त्यांनी व्याकुलता यावी. व्याकुलता येत नाही, भीती वाटते की आता देव काही शिक्षा करेल का. आणि मग आम्हाला गुडजकर शास्त्रींनी मला आणि आईला एक दिवस सांगितलं होतं, काही काळजी करू नका, आपला देव अतिशय दयाळू आहे, जे करायचं असेल ते प्रेमाने करा. काहीतरी विचारलं होतं त्यांना तेव्हा. तर असं नाही होत आपलं, हेही आपल्याला गोपींकडनं शिकायचंय. गोपी कोण होते ते आपण नंतर बघणार आहोत. रांगोळी ना पुसते साची, तशीच वाटी नैवेद्याची. लोणी साखरेचं नैवेद्य खायला कोणी नाहीये. सुरेख रांगोळी काढून घरात जावं तर परत आल्याच्या नंतर त्यातली एक पाकळी पिसकली असंही झालेलं नाहीये. धकान पाण्याच्या भांड्याला उगाच त्या रानात धाडीला का बरं पाठवलं त्याला. असं सांगितलं जातं की ज्या घरामध्ये लहान मुलांच्या खोड्या असतात आणि त्याच्यामुळे पसारा असतो ते घर मंगल समजावं. आणि म्हणून संन्याशांना त्यांच्या शिक्षणामध्ये असं सांगितलं जातं की भिक्षा कुठे मागायची, अशा घरांमध्ये मागायची जिथे मुलामुळे रांगोळी विस्कटली आहे, जिथे मुलांमुळे पसारा झालाय, जिथे मुलांच्या खोड्यामुळे घर व्यवस्थित नाहीये. आणि मग मध्यंतरी एक असं वाचलं होतं की घराला पण वय असतं. त्यामुळे गेले 1.5-2 वर्ष आमच्या घराचं जे वय होतं ना ते वय 2 वर्ष ते 5 वर्ष इतकंच होतं. त्याच्यामुळे पाय ठेवायला जागा नव्हती, इकडे खेळ तिकडे खेळ, इकडे सगळा पसारा. आणि आता ते 60 ते 90 वर्ष झालेलं आहे घराचं वय. त्याच्यामुळे आपल्या आपल्या घराचं पण एक वय असतं. ते वय जितकं लहान त्या घराचं तेवढं ते घर मंगल. आणि अशा ठिकाणची भिक्षा घ्यावी असं संन्यासांना पण सांगितलेलं आहे, कारण या लहान मुलांच्या खोड्यांमध्ये एक मंगलता असते. मनरमवाया कृष्णावर मग मंजुळ गाती गाणी, श्याम मुकुंदा सांज जाहली लवकर ये परतोनी, जय हरी सुख कंदा. आता मन कसं रमवायचं तर नामस्मरणामध्ये. चला जाऊ दे, आता रिकामा वेळ मिळाला तर टीव्हीवरची सिरियल पाहू असं नाही, तर देवावरचीच गाणी गाऊया. आता ह्या सगळ्या गोपींची अशी परिस्थिती झाली आहे तर यशोदेचं काय होईल. यशोदेस तर लव करमेना, मनास शांती क्षणही असेना, तिचा प्रहर नवताच संपला, तोच म्हणे का अजून न आला. आता खरं म्हणजे 3रा प्रहर म्हणजे 3 वाजताची वगैरे वेळ, तेव्हा थोडीच रानात येतात गुरं सूर्यास्ताच्या वेळेला येतात. पण 3 वाजले, 3रा प्रहर संपत आला, तोवरच तिला असं वाटलं का नाही आला. कुठे कशाचा ध्वनी ऐकला, भासे तिजसी कृष्णची आला. मग तेवढं नुसतं भास करून नाही थांबली, मार्गी येऊन बघे दूरवर, झाल्या खेपा सहज दहावर. आणि पुन्हा 2 बेडरूमचा फ्लॅट नाही हा, मोठा वाडा, आणि त्याच्यातही माजघर आणि स्वयंपाकघर थेट शेवटी. त्या माजघर स्वयंपाकघरामधनं ते देवडीपर्यंत अशा 10 पेक्षा जास्त चक्रा झाल्या, आला का कृष्ण, आला का कृष्ण, आला का कृष्ण, हे सगळं सुरू झालं. आणि हे यासाठी सुरू झालं होतं कारण आईचं हृदय कोण. पुन्हा एकदा काल मी जसं म्हणलं ना की काय म्हणजे कल्पना विलास आणि किती आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहावं अशी सगळी. कोण उन्हात
नावाचे परी दिसणार, नभी एकटी फिरते घार. कधी तुम्ही आठवून बघा की भर रणरणत ऊन आहे वैशाखातलं, सगळीकडे चिडीचूप आहेत सगळे पक्षी, फक्त एकटी घार नवामध्ये गिरट्या घालत असते. की आपल्या डोळ्यासमोर हे उभं राहतं की असं एखादी वैराण दुपार आहे आणि त्याच्यामध्ये ती यशोदा येरझारा करतीये आणि बघते तर फक्त नभामध्ये एकटी घार फिरतीये. मग जननीच्या वत्सल हृदयी शंका लागी उणीव काही, मन चिंतिते वैरीने चिंती. गुरे काय नसती आवरली, आडवणी का वाटची चुकली, का हा अवखळ कोठे पडला, धाडू तरी कवणा बघण्याला. सगळे आपापल्या उद्योगाला गेलेत, सगळे त्याचे मित्रही त्याच्याबरोबर गेलेत. काही झालं तर असेल ना, सांगितलंय खरं मित्रांना, आपण हूड आहेत सगळे, नसेल ऐकलं तर, पडला असेल तर, रावणामध्ये वाट चुकली असेल तर. अतिशय चिंता तिच्या मनामध्ये भरून राहिली, खूप व्याकुलता. आणि मग धीर देत रोहिणी तियेसी, येतील बाळे आता, वेळ जाहली नसे अजूनी, कशास चिंता करिता जय हरी सुख कंदा. अहो बाई, अजून वेळ नाही झाली त्याची येण्याची. बघा ना, सूर्य अजून कासरावर वर आहे, कशाला आता चिंता करताय, वेळ आहे अजून, काळजी करू नका, येतील बाळ. असं करता करता संध्याकाळ झाली, सांज जाहली उन्हे निघाली, परत यावया गुरे निघाली. नभी उडाली धूळ पथाची, जशी पताका गोपचमूची. ती धूळ जी उडत होती ना, ती पुढे उडत आली आणि त्यामुळे जशा पताका आधी दिसतात ना मिरवणुकीच्या, तशी ती धूळ आधी दिसली. आणि मग त्याच्यानंतर पथे गुराखी मुले चालती, मग ते दिसायला लागले. कळप गुरांचा घालुनी पुढती, मागे पुढे राहायला नको चुकून. त्यामुळे गुरं पुढं आणि आपण मागं. आपण बघतो नेहमी की रस्त्यात अचानक तो मोठाच्या मोठा कळप येतो आणि आपल्याला वैताग येतो, अरे यांच्याकडे कुणी आहे की नाही, असतो शेवटी. आणि मग तो व्यवस्थित त्या गुरांना बाजूला घेतो. पथे गुराखी मुले चालती, कळप गुरांचा घालून पुढती. हे कसं दिसत होतं म्हणाले, हरिसंगे तै दिसती धेनू, प्रणवासह त्या वेदरुच्या जणू. हरीच्या भोवताली सगळ्या गायी होत्या. हे असं दिसत होतं की प्रणव म्हणजे ओंकार, आणि ओंकार काल आपण बघितलं, ओंकाराचा उगम झाला हिरण्यगर्भा पुरत्या वेळा. म्हणजे भगवंताच्या तोंडातून पहिल्यांदा तो अनाहत नाद ओंकार निर्माण झाला. आणि मग भगवंतांनीच ऋचा सांगितलेल्या, वेद सांगितलेले जे ऋषींना दिसले, द्रष्टा ऋषींना, रचले नाही आहेत ऋषींनी, त्यांना ते दिसले. तर त्यामुळे ओंकार आणि त्याच्या भोवताली सगळ्या वेदऋचा, असं जणू काही हरी आणि त्याच्या भोवताली सगळ्या गायी असं दिसत होतं. आणि मग पुढे घातलं होतं ना गायींना सगळ्यांना, आणि त्यांना कळलं की आता आपलं घर आलेलं आहे, हो ना. वत्सासाठी उत्सुक होऊन, धावत धावत येई गोदन, माना उंचावूनी हंबरती, वात्सल्याने ओट्या स्त्रवती. शिरती गाई अचूक घरासी, वळवावे लागेन तयासी. त्या गाईंना पुढे घातलं होतं कारण आता माहित होतं आता घराचा रस्ता आहे. त्याच्यामुळे गुराखी मस्त खेळत खेळत येत होते. गाईंना मात्र घाई लागली होती, कारण जी मोठी होती ना वासरं, त्यांनाच गाईंबरोबर रानात पाठवलं होतं. आणि अगदी छोटी वासरं ज्यांना स्वतःची काळजी घेता येणार नाही, ती वासरं तर गोठ्यातच होती. आणि गाईंना याची आठवण होती की आपली काही वासरं अजून गोठ्यामध्ये. आणि आता जसे आपण घराच्या जवळ आलो, त्या गाईंना राहवत नव्हतं. वत्सासाठी उत्सुक होऊन, धावत धावत येई गोदन, माना उंचावूनी हंबरती. हाक मारत होत्या. वात्सल्याने ओट्या स्त्रविती. शिरती गाई अचूक घरासी, वळवावे लागेन तयासी. हे कसं झालं म्हणे, सहज बसे शब्दात कल्पना, श्रमना पडती महाकवींना. आपण गेल्या अनेक दिवसांपासून हा अनुभव घेतोय की सहज बसे शब्दात कल्पना, श्रमना पडती महाकवींना. म्हणजे खटपट करून कुठेतरी यमक जुळवलंय, खटपट करून कुठेतरी तो शब्द असा ठोकून बसवलाय, असा कोणताही शब्द येत नाही. अतिशय गेय कसं होऊ शकलं
कारण सहज ती कल्पना शब्दामध्ये, शब्द जणू समोर उभे राहिले, आम्हाला निवडा, आम्हाला निवडा. आणि मग त्या महाकवींनी त्याच्यातनं योग्य शब्द निवडले. अजूनही गायी नव्हत्या आल्या तो सोडी यशोदा तो वत्स आला. गायी अजून लांब दिसतायत, तोवर हिने ती छोटी वासरं जी होती बांधून ठेवलेली त्यांना सोडून दिलं. कोण ओळखी गायींचे मन अपत्य वत्सल आई वाचून. गेले काही तास तिने कृष्णाशिवाय घालवले होते ना, त्यामुळे तिला बरोबर जाणवलं की या गायी धावत धावत काय येत आहेत, कारण इथे वासरं आहेत, त्यांची ताटातूट झाली आहे. म्हणून अर्ध अंतर वासरं पार करतील म्हणून तिने वासरांना सोडून दिलं आणि ती वासरं धावली आईकडे. आईचा अर्धा रस्ता झाला आणि वासरं भेटली. खूप आनंद झाला गाईंना पण. वत्सा चाटित हंबरती की धेनू आनंदाने, जणू तूही हो अशीच हर्षित आशीर्वचले त्यांनी जय हरी सुखकंदा. अरे आई आणि बाळांची भेट घडवलीस ना तू, असंच तुलाही आनंद होईल बघ. मागोमाग हरी पण आलाच, आम्ही पुढे आलोय, तो मागून आलाय. आणि हे गायींच्या डोळ्यात वाचून तिने समोर बघितलं, हा सतदारी उभा सावळा. दुपारपासनं ज्याच्यासाठी जीव कासावीस झाला होता तिथे थोडंसं दुर्लक्ष झालं होतं, कारण गायींची व्यथा जाणून गोठ्यात जाऊन वासरांना सोडून ती वासरं गायीपर्यंत पोहोचली की नाही हे क्षणभर रस्त्याकडे पाहिलं गेलं नव्हतं. गायींच्या डोळ्यात पाहिलं आणि गायींचा आशीर्वाद जणू वाचता आला. समोर पाहिलं, दार हा सतदारी उभा सावळा. पाठवला तसाच होता का? धुरळ्याने जो धुसर झाला, मोर पिसे मस्तकी डोलती. जाताना नव्हती दिली, पण रानात मोर होते, त्या मोरांची पिसं. मोर पिसे मस्तकी डोलती, रान फुले छातीवर रुळती. असे गोजिरे ध्यान पाहता, हृदयी मावे नावत्सलता. कृष्णालाही तेवढीच विरहाची जाणीव झालेली होती. कृष्णे धावत पुढती येऊन, दिधले मातेला आलिंगन. कवळून घेई मुखे माऊली, ओठी घाली स्कंधी भाली. कोठे ठेवू तरी श्रीहरी, यशोदेस जाहले या परी. यशोदा अगदी भान विसरली होती, पण रोहिणी भानावर होती. कुठून रानात आले. पूर्वीच्या काळी असं म्हणलं जायचं की अशा अनोळखी ठिकाणी जाऊन आल्यानंतर कधी कधी इडापिडा बांधू शकते आणि कोवळ्या जीवांना तर ती अजून बांधू शकते. वल्नरेबल म्हणतो आपण, लहान बाळं, गर्भवती महिला या सगळ्यांना अशी इडापिडा बांधू शकते. आणि त्यामुळे तुकडा घेऊन येत रोहिणी, ओवाळा या मुलांवरुनी. उतरून टाकी दूर नेऊनी, इडापिडा अशीच दूर जाऊ दे. मग पायावर ओती पाणी. खरंच आपणही रोजचं हे सगळं अनुभवतो. गावाहून मुलं आली, काही झालं की असं म्हटलं जातं की आई वडिलांच्या वात्सल्याचं कवच ज्यांना आहे त्यांना इडापिडा बाधत नाही. वात्सल्याचे कवच ज्यावरी त्यास दृष्ट बाधे का. परिवरवरचे उपचारच गमती, खरे भाबड्या लोका जय रे गोविंद. वात्सल्य ज्यांच्यावर आहे ना, इतकी निखळ भावना ज्यांची आहे, त्यांना कशी काय दृष्ट बाधेल हो. खूप सांगण्यासारखं आहे. परत कधीतरी सांगेन वेळ मिळाला तेव्हा की या वात्सल्यांची कसं आपण पुढच्या पिढीपर्यंत देऊ शकतो. पण म्हणून लगेच म्हणलं पाहिजे का, काय करताय तुम्ही हे, असं तुकडा ओवाळल्याने काही जाणार आहे का त्यांना जे झालंय ते. तर आप्पा असं म्हणतात की वात्सल्याने रक्षण तर होते ना, त्यांच्या मनाचं तर होत आहे ना. आणि तुम्हीच म्हणताय ना की वात्सल्याचं कवच आहे म्हणून इडापिडा बाधत नाहीये. मग त्या आईच्या मनासारखं तिने केलं तर काय हरकत आहे. कमीत कमी तिचा बुद्धिभेद करू नका. कारण होतं असं की मागे इथे दिलंय की मन कधी रिकामे राहू शकत नाही. त्यासाठी काय टाकावं हे सांगितल्यानंतर काय घ्यावं हेही लगेच सांगावं लागतं. पण दुर्दैवाने काय होतं की जे बुद्धिभेद करतात ना ते काय चूक आहे एवढं सांगतात आणि मग एम्प्टी माइंड बिकम्स डेव्हिल्स हाऊस. आणि म्हणून कमीत कमी बुद्धिभेद करू नका. चांगल्या मार्गाला आहेत ना, बुद्धिभेद करू नका.
शक्य झालं तर त्यांना पुढचा मार्ग दाखवा. जर त्यांना ही श्रद्धा अशी वरवरची श्रद्धा टाकायची असेल तर काय घ्यायचं हे सांगा. आणि म्हणून असं म्हणलं जातं की सगुणी भजे क्लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, है ना. म्हणजे की तो सर्वोत्तमाचा दास आहे, तोही तेवढाच श्रेष्ठ आहे, पण सगुणी भजे, त्यांनी सुद्धा सगुणाची पूजा सोडलेली नाही. आणि म्हणून हे सगळे उपचार मोठ्या लोकांनीच सोडायचे नाहीत तर छोटे पाळतील, जे सामान्य आहेत ते पाळतील. आणि म्हणून आप्पा म्हणतात की कमीत कमी बुद्धिभेद करू नका, त्यांची चेष्टा करू नका. आणि पुन्हा असं आहे ना की देव नवसाला नाही पावत, देव श्रद्धेला पावतो. त्यामुळे आपली श्रद्धा किती बळकट आहे याच्यावर देवाची कृपा होईल की नाही, तो देव ते देवस्थान किती जागृत आहे याच्यावर अवलंबून नसतं. माझी श्रद्धा किती जाज्वल्य आहे याच्यावर मला फळ मिळणार की नाही हे अवलंबून असतं. मग अतिशय प्रेमाने जर तिने तुकडा वाळवून टाकला तर नक्कीच श्रीकृष्णाचं रक्षण होणार आहे. हा पहिला दिवस झाला, पण आता यशोदेलाही माहित होतं की हेच कृष्णाला करावं लागणार आहे. प्रभात समयी दुसरे दिवशी यशोमती जागवी हरीसी, उठ मुकुंदा खगगण उठले सरोवराने नेत्र उघडिले. अरे उठ, रानाची वेळ झाली आहे. काल जीव व्याकुळ झाला होता पण आज त्याच्यावर मात केली आहे. त्याच्यामुळे शोक मोह तत्वज्ञानासमोर मनामध्ये दंगा घालत नाहीत. आणि म्हणून दुःख झालंय ते शोकामध्ये नाही, हाय हाय मध्ये नाही. आणि म्हणून मनावर विजय मिळवला, व्याकुळता झालेली होती तरी. उठ मुकुंदा खगगण उठले सरोवराने नेत्र उघडिले. बरं झालं झोपला, सगळे निघून गेले तर राहील घरामध्ये असं नाही म्हणली. आंघोळली बघ फुले दवाने आता चांगले नसे झोपणे. आईचं मन आहे, वात्सल्य आहे, पण कर्तव्य पण आहे आणि कर्तव्य कठोरता पण आहे. प्रातविधी उरकणे उठ चल ये वड्यात तव मित्रही जमतील. अनेक घरांमध्ये मी आज पाहते रात्री 11-12 वाजता घरातली तरुण मुलं आंघोळी करतात. अरे आत्ता का करतोय मी, सकाळी कशाला करायची. रात्री आंघोळ केल्यानंतर कसं झोपायला मस्त वाटतं, पण दिवस कसा जातो मग दोनदा करा ना, काय हरकत आहे. पण कुणाच्या घरातल्यांचाही आग्रह नसतो आणि हे सगळं चालू असतं. खरं म्हणजे आपल्याकडे त्रिकाल स्नान होतं, त्यामुळे एवढाच जर आग्रह असेल तर 3दा स्नान करायला पण काही हरकत नाही. थोडं पाणी घेऊन, शॉवर खाली नाही, खरंच पाणी घेऊन आंघोळ करायची असेल 3 ते 4 मग्ग्यांमध्ये अंग ओलं व्यवस्थित स्वच्छ होऊ शकतं. प्रातर्विधी उरकणे उठ चल ये वड्यात तव मित्रही जमतील. बलरामाचे स्नानही झाले तुझेच आहे सर्व राहिले. असे म्हणून उठविले हरीला कुरकुरता मग तोही उठला. कुरकुर केली आई 2 मिनिटं, आई 1 मिनिट 5 मिनिट, पण तिने हट्ट सोडला नाही. तिने उठवलंच त्याला. नुसतं उठवलं आणि पाठवून दिलं नाही पारोशा तोंडाने, नाही. उष्ण जलाने अंघोळ घालून, रानात मळणारच आहे, आल्यावर करू दे अंघोळ. उष्ण जलाने अंघोळ घालून स्तोत्र म्हणून करवी वंदन. अंघोळ कर, देवाला नमस्कार कर. देत यशोदा मग हातावर नैवेद्याची लोणी साखर. लक्षात येते का, बाळाला उठवायच्या आधी तिचं आवरलंय सगळं आणि देवाची पूजा झाली आहे आणि म्हणून तिला नैवेद्याची वाटी त्याच्या हातात देता आली आहे. लक्षात येण्यासारख्या गोष्टी. धारोष्णाची फेनील पात्रे पिऊनी दोघे निघता. प्रेम भराने चुंबन देती निरोपदारी माता जय हरी सुखकंदा. धारोष्णाची फेनील पात्र, ते धारोष्ण दूध पिऊन दोघं जण निघाले. प्रेमाने निरोप दिलेला आहे असं खरंच म्हणतात की जात असताना, कोणीही प्रवासाला जात असताना डोळ्यातनं पाणी काढून नये, ते चांगलं नसतं. असे प्रतिदिनी प्रातःकाली गुरे वळायासी वनमाळी. जात काननी यमुना तीरी सवे गोप घेऊन शिदोरी. आता घरी कोणी ना कुरकुरती असेल ते पाथेय बांधती. बाकीचे नाही तर रोज आईला शेपट्या पिरगाळून अरे जा रे, तुमचंच काम आहे, करा रे. पण आता सांगावंच लागत नव्हतं.
रोज आई डब्यात काय दिलंस, हे दिलंय का, मग मी आज शाळेत नाही जाणार, असं पण नव्हतं. असेल ते पाथेय बांधती, कालची भाकरी आहे का बरं असू दे, पण उशीर नको व्हायला. का? कृष्ण पुढे जाईल निघोनी,